नागपूर ते गोवा या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी महाराष्ट्र सरकारनं भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केल्याच्या कारणावरून 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून प्रखर विरोध सुरू केला आहे। या आंदोलकांनी 13ही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन जोरदार घोषणाबाजी केली। तसंच फडणवीस सरकारवर कडाडून टीका केली। गोव्याला जाण्यासाठी कोल्हापुरातून अनेक मार्ग उपलब्ध आहेत, त्यामुळे नागपूरहून थेट गोव्याला जाण्यासाठी आणखी एका महामार्गाची गरज नाही असा सूर या आंदोलकांनी आळवला आहे। शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन केवळ कॉन्ट्रॅक्टरांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग जनतेवर थोपवला जात असल्याचा आरोप देखील आंदोलकांनी केला आहे। दरम्यान या महामार्गासाठी कोल्हापूर जिल्हा वगळता सगळीकडच्या शेतकऱ्यांनी समर्थन दिलंय। आमच्या जमिनी सरकारनं घ्याव्यात अशी भूमिका घेतल्याची माहिती डिसेंबर 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती। मात्र आता 13ही जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर उतरल्यामुळे सरकारचा हा दावा फोल ठरलाय। दरम्यान हा शक्तीपीठ महामार्ग नागपूरहून सुरू होऊन गोव्याच्या पत्रादेवी सीमेवर येऊन थांबेल। त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं जमिनी भूसंपादित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। त्यानुसार हा महामार्ग 856 किलोमीटरचा असेल। 13 जिल्ह्यांमधून आणि 395 गावांमधून हा महामार्ग जाणार आहे। या महामार्गासाठी 1,01,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। आता शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला यश येणार का हे बघावं लागेल। गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।